नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जगचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विशाल नरवाडे IAS यांनी दरिबडची जिल्हा परिषद गटाच्या प्रशासकीय दौरा करून विविध विकास कामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा खास सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी तळबेवाडी, माळीवस्ती, दरीकोनूर, दरिबडची, असंगी आणि असंगी तुर्क येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कामे दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर श्री विशाल नरवाडे यांनी दरिबडची जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांची त्यांनी पाहणी केली. तसेच शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री BG पाटील यांनी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या दौऱ्याला जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री सरदार पाटील साहेब, गट विकास अधिकारी माननीय श्री अविनाश पाटील, गट शिक्षण अधिकारी माननीय श्री राम फरकांडे, विस्तार अधिकारी माननीय श्री अन्सर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे, जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री सरदार पाटील साहेब यांनी धुळकरवाडी या दुर्गम गावाला भेट देत तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला. गावकऱ्यांच्या दैनंदिन समस्या, अडचणी आणि मूलभूत गरजा जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचल्याने ग्रामस्थांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. यावेळी श्री विशाल नरवाडे यांनी गावातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांचे तसेच IAS, IPS यासारख्या प्रशासकीय सेवाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मोठी स्वप्ने पहा, सातत्याने अभ्यास करा आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली. विशेष म्हणजे धुळकरवाडीसारख्या दुर्गम भागात आजपर्यंत कोणताही IAS अधिकारी प्रत्यक्ष भेट दिली नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः गावात पोहोचल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला. एकंदरीत या दौऱ्यातून प्रशासनाचा संवेदनशील, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला. दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि विकास कामांचा प्रत्यक्ष आढावा घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असून धुळकरवाडी आणि दरिबडची परिसराच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी जतचा आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मोहन माने पाटील. आपण पाहत होता जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. धन्यवाद. जय हिंद.